आता चिंचाला दगड हाण, बोरीला दगड हाण, याला खडा हाण, त्याला खडा हाण, कोणाच्या मोटरसायकलची आवाज सोडून दे, कोणाची सायकलच चोरून ने, असं काहीतरी करायचं. आणि वयात आलेला मुलगा गावात एक चांगले कीर्तनकार होते. त्यांना वाटलं याचं वाटोळं होईल, याला आपण आळंद दिला नेऊ, हा सुधरल. आणि मग त्या मुलाला त्यांनी स्वतःच्या खर्चीने आळंदीला नेला, त्यांच्या ओळखीने एका धर्मशाळेत ठेवला. त्याला तिथं शिकवण्याची व्यवस्था, त्याला धोतर दिलं, शर्ट दिलं, उपरणं दिलं, एक मधुकरी लावून दिली, त्याला संस्कृत भांडारकरचं पुस्तक दिलं, विचारसागर, पंचदशी, ज्ञानेश्वरी सगळं घेऊन दिलं. तो 4 वर्ष तिथं संस्थेत शिकला. गावाकडे आला आणि गावात ज्यांनी आळंदीला नेलं होतं त्यांच्याच गावातलं कीर्तन कॅन्सल करायला लागला. वार वा, अरे वाट धावे तयाला गेलून धावे आता त्या जीवे. ज्या गुरुने आपल्याला हे स्थान दिलं त्या गुरुवर 2 केसेस केल्या. आता काय म्हणावं, असं नाव नका विचारू कोण आहे तो, गुरुवरच 2 केसेस केल्या महाराज. काय बोलायचंय महाराज, विद्या घेऊन गुरुशीच माझे, ज्ञानोबराय वर्णन करतात. असे आहेत माणसं. याला माहिती वाट दावे तया न लगे, ज्याने आपल्याला रस्ता दाखवलाय त्याच्यावर तरी रुसू नका हो माऊली. वा 1 2 अवेळी रुसू नका. रुसायच्या वेळा आहेत माऊली. कोणी कधी रुसावं, कोणी कधी रुसावं. रुसायच्या वेळात गड्याने कधी रुसावं, बाई माणसाने कधी रुसावं, धर्मशास्त्र सांगतं. गडी माणसाने कधी रुसायचं, दिवसभर रुसायचं. तुमचं बायकोचं भांडण झालं ना, हो द्या. सकाळी आंघोळ झाली, बाईने चहा दिला, मला नाही प्यायचा चहा, नाश्ता कर दे, मला नाही खायचं नाश्ता, डबा बांधून देते, मला नाही जेवायचं, तसंच निघून जायचं. जेवायचंच नाही, घरी जेवायचं नाही, बाहेर चोपून हाणायचं मला, कारण तुम्ही उपाशी राहणार नाही मला खात्री माहिती. घरी जेवायचं नाही, दिवसभर फक्त तुम्ही बाहेर थांबा. दिवसभर मालकीन म्हणली, मालकीन म्हणून माझ्या मंगळसूत्राचा धनी, माझ्या कुंकवाचा धनी आज बिगर जेवता गेलाय. ती बाई दिवसभर जेवणार नाही, पतिव्रता माऊली महाराज नाहीच जेवणार. संध्याकाळी आल्यावर ती होऊन तुम्हाला माफी मागणार महाराज. वा गड्याने दिवसा रुसावं. आता महिला म्हणतात, तुम्ही त्यांना सांगितलं आम्ही कधी रुसावं, तुम्ही संध्याकाळी रुसावं. म्हणजे फक्त कडी लावून घ्यायची, दारच उघडायचं नाही. याला उचलूच फेकीत आहे महाराज. वा. आणि म्हणून कोणी कधी रुसावं धर्मशास्त्र सांगतं. दशरथ राजाला पुत्र प्राप्तीच होत नव्हती. मग त्याने पुत्र क्रामेष्टी नावाचा यज्ञ केला. यज्ञातून नारायण प्रसन्न झाले. यज्ञ नारायण